सावंतवाडी तालुक्यातल्या रोणापाल गावाक 2 दिसा पयलीं जाल्ल्या चक्रीवादळाचो जबरदस्त मोठो फटको बसान कायच्या काय शेतकऱ्यांच्या काजू, सागवान आणि दुसऱ्या बागायतींचा खूप नुकसान झालो। शेकडो झाडापेडा कोलमडून पडली। त्याका लागान 3-4 शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचो नुकसान झाला। नुकसान झाल्याची खबर अधिकाऱ्यांक कळली आणि या नुकसानीची पाहणी करूक कृषी विभागाचे अधिकारी आणि बागायतदार संघाचे पदाधिकारी रोणापाल धावान इले। ह्या टायमाक तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ गोरे, मंडळ कृषी अधिकारी युवराज भुईंबर, उपकृषी अधिकारी अजमुद्दीन सरगुरू, सहाय्यक कृषी अधिकारी वैभव ननवरे, आत्मा अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग बागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत, संचालक तथा रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण परब, मंगल कामत, तसोच शेतकरी विष्णू महादेव सावंत, घासपर ऑगस्टीन मारणेकर, सदाशिव गाड आदी लोक हजर होते। या दौऱ्यात शेतकरी विष्णू महादेव सावंत यांच्या काजू बागेची सगळ्यांनी पाहणी केल्यानी रिटायर्ड मास्तर असलेल्या सावंत यांच्यानी कित्येक वर्षांच्या कष्टान उभी केली काजूची बाग चक्रीवादळात पार मातीमोल झाली। गेल्या वर्षा त्यांच्या बागेत असून माका दिसता 3 टन काजी पीक झाला। यंदा वादळान शेकडो काजूची झाडां मुळासकट कोलमडून पडल्यामुळे अख्ख्या बागेचो पुरतो सत्यानाश झालो। काय करतलंय आणि कोणाक सांगतलंय एका मिनिटात होत्याच नव्हता झाला। नुकसान बघूक इल्लेल्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानीची नोंद घेऊन ठेवली असा खरी। अधिकारी गोरे ह्यांच्यानी नियमाप्रमाणे होय तितकी मदत शेतकऱ्यांक मिळवून दिवचो प्रयत्न करतय असा सांगल्यान आता सरकाराची मदत केव्हा मिळता ह्याच्याकडे शेतकऱ्यांचो लक्ष लागलो असा। ह्या शेतकऱ्याला तात्कालीन जिल्हा परिषदेकडे जाऊन पाठपुरावा करून तुम्ही ते मंजूर करून देण्याचं ते जर पैसे मिळाले असते ना, थोडेफार स्टँड झाले असते ना, त्याच्यात सुद्धा त्याचं बॅकलॉगच आहे ना। हवायंत्र 500 मीटर आहे, बाय रोड गेलो ते 1.5 किलोमीटर, हवायंत्र 500 मीटर आहे। का उचलून न्यायची गरज होती क्षेत्रफळात? काय नाही होत, 10 वर्षापूर्वीचे आहेत आमच्याकडे किती पेंड गेले मला माहिती आहे। ते पैसे मिळतच नाही असं माझं म्हणणं आहे। शेतकऱ्यांना आता आपलं जे आपत्ती व्यवस्थापनाचा जो GR आहे इनडायरेक्ट त्यानुसार पंचनामा करून घेतलेला आहे। त्याप्रमाणे मग शेतकऱ्यांचा प्रस्ताव पुढं शासनाकडे पाठवतो। त्यांना शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचा आम्ही तंतोतंत प्रयत्न करतो। तर शेतकऱ्यांची जवळपास 130 ते 150 झाडं पडलेली दिसून येत आहेत। त्याचा पंचनामा करून घेतलेला आहे आणि तातडीची मदत सध्या नाही, परंतु आपण त्यांना इतर योजनेतून कोणती कलमं मिळतील असा प्रयत्न करू। तसंच जे नुकसान झालंय त्याचा प्रस्ताव आपण शासनाकडे पाठवू।